देशातील क्रांतिकारकांचे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 3 भाग पाडले जातात. एक आहे महाराष्ट्रातील क्रांतिकारक, दुसरा आहे बंगालमधील क्रांतिकारक आणि तिसरं येतं पंजाबमधील क्रांतिकारक. अशा पद्धतीनं देशामधील क्रांतिकारकांचे 3 भाग आहे, महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब. कारण प्रामुख्याने या 3 प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रांतिकारक तयार होताना दिसतात. मग यातलं पहिलं घेऊ आपण महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ, कारण याची सुरुवात महाराष्ट्रापासूनच होते. ठीक आहे. आता महाराष्ट्रातील जे क्रांतिकारक आहे यांची ही ढोबळमानाने 3-4 नावं लक्षात घ्यायची, पण एवढेच ही नावं नाही, यांच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर नावं आहेत. आता महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीमध्ये सुरुवातीला वासुदेव बळवंत फडके, ठीक आहे, यांचं या ठिकाणी जर कार्यकाल बघितलं तर 1845 ते 1883चा कालखंड आहे. ठीक आहे. 55, 65, 75, 85 म्हणजे जवळपास या ठिकाणी 38 वर्षाचा कार्यकाल आहे त्यांचा जीवनाचा. वासुदेव बळवंत फडके जी होते या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजेत की शिरडोन नावाचं गाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये, तिथं त्यांचा जन्म झालेला 1845ला. त्यानंतर या ठिकाणी 10वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर इंग्रजांच्या नोकरीला लागलेले. सुरुवातीला या ठिकाणी इंग्रजांच्या लष्करामध्ये नोकरीला लागले, नंतर रेल्वेमध्ये नोकरी लागलेली लिपिक पदावरती. याच ठिकाणी काम करत असताना प्रत्यक्ष त्यांना इंग्रजांचा वाईट अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे आणि इथंच त्यांच्या लक्षात आलंय की नाही, देशाला स्वातंत्र्यच पाहिजेत. आणि याच कालखंडात त्यांच्यावरती न्यायमूर्ती रानडे आणि गवा जोशी यांच्या प्रजासत्ताक विचाराचा पगडा पडलेला आहे. म्हणून तिथून पुढे ते प्रजासत्ताक विचाराचे बनलेले, देशाला स्वातंत्र्य करून प्रजासत्ताक बनवायचं, राजेशाही न आणता जनतेचं प्रतिनिधित्व करणारी सत्ता या ठिकाणी आणायची, याच्यावरती त्यांचा पूर्ण विश्वास निर्माण झाला होता. आणि याच ठिकाणी नोकरीला करत असताना एक वेळेस पत्र आलं की त्यांच्या आईचा या ठिकाणी आजारी झालेले आहेत म्हणून, परंतु त्यांच्या आजारपणात इंग्रज सरकारने त्यांना काही सुट्टी दिली नाही त्यांना भेटण्यासाठी. आणि पुढच्या कालखंडात आणखी काही दिवसांनी पत्र आलं की आईचा मृत्यू झाला आणि अंत्यसंस्कार झालेत म्हणून. आणि त्याच्यानंतर मग कुठंतरी त्यांना वाटू लागलं की आपण आपल्या आईला भेटू शकलो नाही, आईची शेवटची इच्छा काय आपल्याला ती जाणून घेता आली नाही आणि इंग्रज सरकारच्या या कामामध्येच आपण गुरफटून राहिलो. मग रागारागात त्यांनी या ठिकाणी नोकरी सोडून या ठिकाणी कोकणात गेले आणि कोकणात तिथून पुढे त्यांनी ठरवून घेतलं की इथून पुढचं आयुष्य आपण आपलं प्रजासत्ताक देशाला करण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि यासाठी मग तरुण वर्गांना संघटित करून त्यांनी कार्याला सुरुवात केली. पण कोकणामध्ये तरुण वर्ग त्यांचं भाषण ऐकण्यापुरतं एकत्र जमत होता, प्रत्यक्ष कार्याची वेळ आली त्यावेळेस ती त्यांच्यासोबत राहत नव्हता. म्हणून मग त्यांनी या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजेत की कोकण प्रदेश सोडून दिला त्यांनी. ठीक आहे. कोकणातून मग नंतर ते पुण्यात आले, कारण त्यांना माहिती होतं की त्यांचे जे काही गुरु होते न्यायमूर्ती रानडे आणि गवा जोशी हे पुण्यातच होते. मग त्यामुळं साहजिकच त्यांच्या सानिध्यात पुण्यात आले आणि त्याच ठिकाणी त्यांनी 1873ला ऐक्यवर्धिनी संस्था नावाची संस्था काढलेली. समता प्रस्थापित करणे, समाजवादाचा विचार करणे, स्वदेशीचा प्रचार करणे यासाठी ही संस्था होती. तर 1873ला त्यांनी या संस्थेची स्थापना केली. त्याच्यानंतर 1874ला त्यांनी पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूट म्हणजे या ठिकाणी एक शिक्षण संस्था काढलेली आहे, म्हणजे राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठीची संस्था म्हणतो. त्याच्यानंतर त्यांच्यावरती दत्ताचा पगडा जास्त असल्यामुळे 1878ला त्यांनी दत्त महात्म्य नावाचा 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला होता. आणि याच कालखंडामध्ये हळूहळू मग जनजागृतीचा प्रचार करण्याचा, स्वदेशी वस्तूचा प्रचार करण्याचं अशा वेगवेगळ्या मोहिमा त्यांनी पुण्यामध्ये राबवायला सुरुवात केली. पण त्याच वेळेस त्यांच्या लक्षात आलं की या मार्गाने लवकर स्वातंत्र्य मिळणार नाही. स्वातंत्र्य मिळण्यासाठी उठाव करणं गरजेचे आहे आणि उठावासाठी कोणाला तरी संघटित करणं गरजेचे आहे. म्हणून नंतरच्या कालखंडात रामोशी, महार, मांग या लोकांना, मुसलमान या लोकांना त्यांनी सोबत घेतलेले आहेत. आणि या लोकांच्या ज्या काही दरोडे टाकण्याच्या ज्या टोळ्या होत्या त्या टोळ्यामध्ये ते सहभागी झालेत आणि टोळ्यामध्ये सहभागी होऊन या लोकांचं प्रबोधन केलं. सांगितलं की अशा कित्येक दिवस दरोडे टाकून आपलं पोटापाण्याचा प्रश्न मिटणार नाही, कायमचा मिटवायचा असेल तर या ठिकाणी आपण इंग्रजांची राजवड उखडून टाकली आणि स्वातंत्र्य जर मिळवलं तर तिथून पुढे आपल्याला अशा प्रकारचे दरोडे टाकण्याची वेळ येणार नाही. म्हणून या टोळ्यांचं मन परिवर्तन केलं. आता ते दरोडे टाकू लागलेत, पण श्रीमंत लोकांवरती दरोडे टाकू लागलेत. त्याच्यातून आलेल्या पैशातून 50% त्यांचा अन्नधान्यासाठी वापरू लागले आणि 50%तून शस्त्रास्त्रे खरेदी करून इंग्रज लोकांच्या हत्या करू लागलेत. तर अशा प्रकारचा पहिला दरोडा धामारी नावाचं गाव आहे शिरोड तालुक्यामध्ये, जिल्हा पुणे या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि इथून पुढे त्यांनी त्या दरोडेखोराच्या टोळीमध्ये सहभागी झाले. पण या लोकांचं मन परिवर्तन झालं होतं. मग या ठिकाणी
जो काही पैसा येऊ लागला त्या पैशातून शस्त्रास्त्र खरेदी करून इंग्रजांच्या हत्या करायला सुरुवात झाली. आणि असा 2-4 हत्या झाल्यानंतर या ठिकाणी इंग्रजांच्या लक्षात येऊ लागलं की इंग्रजांबद्दल माहिती असलेला व्यक्तीच हे काम करू शकतो. कारण कुठला व्यक्ती कोणत्या ठिकाणी कधी असतो याची जाणीव इंग्रज नोकरीला असलेला व्यक्तीच करू शकतो. म्हणून इंग्रज सरकारनं मेजर डॅनियलची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी नियुक्ती करून टाकली. आणि मेजर डॅनियलच्या लक्षात आलं की सरकारी नोकरीला असलेलाच व्यक्ती आहे, म्हणून सरकारी नोकरीला असलेला कोणत्या व्यक्तीने राजीनामा दिला किंवा नोकरी सोडून दिली याचा तपास केला असता फडकेंचं नाव समोर आलं. मग फडकेंचं मूळ गाव असलेलं जे काही कोकणातलं रायगड जिल्हा आहे तिथं पोलिस जाऊन पोचले. तिथं कळालं की ती पुण्याला गेलेले आहेत म्हणून. नंतर पुण्याला आले आणि पुण्याला तिथं बघितल्यानंतर लक्षात आलं की हे रामोश्यांच्या टोळीमध्ये गेलेत म्हणून, सह्याद्री डोंगररांगेमध्ये राहत असलेले. मग रामोशी लोकांना पकडायला सुरुवात झाली. मग रामोशी लोकांनी त्यांना सांगितलं की बाबा तुमच्यामुळे आमचा जीव धोक्यात आहे, तुम्ही इथून जा. मग तिथून या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके जी आहे या ठिकाणी रामोश्यांना सोडून सरळ दक्षिणेकडे निघून गेलेत. मग मेजर डॅनियलला दक्षिणेकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि देवर नावाडगे नावाचं गाव आहे कर्नाटकमध्ये. त्या गावामध्ये एका मंदिरात ताफीनं फणफणलेलं असताना ते झोपलेले होते. तिथं पोलिसांनी धाडी टाकल्यात आणि त्यांना पकडून नंतर मग त्यांनी पुण्याला आणलं. पुण्याला त्यांच्यावरती जिल्हा न्यायालयात खटला उभा केलेला आहे. या खटल्यामध्ये त्यांची बाजू गवा जोशींनी मांडलेली आहे. परंतु इंग्रज लोकांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे, राजद्रोहाचा आरोप आहे. त्यामुळे साहजिकच आहे त्याच्यामध्ये त्यांची शिक्षा कमी होण्याची शक्यता कमी होती. म्हणून या ठिकाणी त्यांना फाशी शिक्षा देण्यात आलेली आहे. म्हणून या शिक्षेला मग मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले. ठीक आहे. तिथं त्यांचं वकीलपत्र महादेव आपटे जे आहे, महादेव आपटे यांनी घेतलेले आणि त्या ठिकाणी थोडं शिक्षेमध्ये त्यांना सवलत भेटलेली. मृत्यूदंडाच्या ऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली. आणि अशा प्रकारे जन्मठेपेची जी शिक्षा आहे त्यांना एडनच्या तुरुंगात पाठवलेले. एडन इथं सरळ मुंबईपासून सरळ निघालं की इकडं सौदी अरेबिया, येमान, ओमान इकडं असं. तिथलं ओमानमधलं एक शहर आहे एडन. या ठिकाणी त्यांना शिक्षा देण्यात आलेली. तिथून त्यांनी एकदा समुद्रातून पळत म्हटल्यापेक्षा पोहत येण्याचा त्यांनी पहिला अयशस्वी प्रयत्न केलेला पण आहे. नंतर पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे तुरुंगामध्ये बेहाल या ठिकाणी प्रचंड हाल केलेले. त्या हालामध्ये 1883ला त्यांचा एडनच्या तुरुंगातच मृत्यू झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे पहिले क्रांतिकारक होते वासुदेव बळवंत फडके. लक्षात. आता त्यांना आद्य क्रांतिकारक म्हटलं जात असतं कारण या ठिकाणी आनंदमठ नावाच्या कादंबरीमध्ये बंकिमचंद्र चटर्जींनी जी लिहिलेली या कादंबरीमध्ये त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की क्रांतिकारी कार्याला सुरुवात महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडकेंपासून होतं म्हणून. आणि तशाच प्रकारचा उल्लेख नंतरच्या कालखंडामध्ये इंग्रजांची जी काही गुपित माहिती जमा करणारी जी कमिटी होती त्या कमिटीने सुद्धा सांगितलं होतं क्रांतिकारकांच्या चळवळीला सुरुवात वासुदेव बळवंत फडकेपासून होती म्हणून. आणि म्हणून आपण त्यांना आद्य क्रांतिकारक असं म्हणत असतो. तर अशा पद्धतीने हे पहिले क्रांतिकारक होते या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे क्रांतिकारक येतात चाफेकर बंधू. ठीक आहे. मग आता चाफेकर बंधूंवरती काम करायचं. चाफेकर जे आहे ते 3 भाऊ आहेत. ते मोठा जो होता तो दामोदर, दुसऱ्या क्रमांकाचा जो होता तो बाळकृष्ण आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो होता तो वासुदेव. अशा प्रकारचे हे 3 भाऊ आहेत, दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव. आता हे कीर्तनकार होते आणि लहानपणापासून राष्ट्रवादाचा पगडा पडलेले लोक होते. अगोदर कीर्तनाचा विषय संत परंपरा राहायची. नाशिकपासून ते कोल्हापूरपर्यंत हा पूर्ण पट्टा ते कीर्तन करण्याचे काम करायचे. पण वासुदेव बळवंत फडके यांना जशी शिक्षा झाली तसं त्यांचा कीर्तनाचा विषयच बदलला. संत परंपरेऐवजी देश सेवा यावरती त्यांनी भर द्यायला सुरुवात केली. पुण्यामध्ये त्यांच्याकडं या ठिकाणी व्यायामशाळा होत्या आणि यातूनच मग क्रांतिकारकांची पहिली व्यायाम मंडळ नावाची संस्था त्यांनी काढलेली. त्या अगोदर लहान संस्था काढलेल्या. बालसभा काढलेली 1891ला. 1893ला गोरक्षण बालसभा अशी काढलेली. 1895ला गोरक्षण समाज मित्र समाज नावाची संस्था काढलेली. अगोदर छोट्या संस्था या ठिकाणी तरुणांच्या काढलेल्या. पण क्रांतिकारी या ठिकाणी मार्गाकडे उतरलेल्या नव्हत्या. त्या क्रांतिकारी मार्गाकडे उतरलेली त्यांची पहिली संस्था होती व्यायाम मंडळ 1896ची. ठीक आहे. आणि ही भारतातली पहिली क्रांतिकारकांची संघटना मानली जाते. तर अशा पद्धतीने व्यायाम मंडळामार्फत त्यांनी या ठिकाणी तरुणांना काय म्हणतात व्यायामाचे शिक्षण द्यायचे आणि देशासाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या लोकांचं संघटन करायचं. अशा प्रकारचं काम केलेले.
आणि यातच मग 1897च्या कालखंडात आपल्याला माहिती आहे पश्चिम भारतामध्ये प्लेगची साथ आणि दुष्काळ पडलेला आहे. या प्लेगच्या साथीच्या निवारणार्थ पुण्यामध्ये प्लेग कमिशनर म्हणून या ठिकाणी रँडची नियुक्ती करण्यात आली होती. रँडनं मग प्रत्येक घरातलं सामान बाहेर फेकून द्यायला आणि स्वच्छता निर्माण करायला सुरुवात केली. आता त्यांना माहिती उंदरांच्या पिसापासून प्लेगची या ठिकाणी प्रसार होतोय, म्हणून घरात साफसफाई करण्याचा मोहीम राबवताना घरातले लहान लहान मंदिरे बाहेर फेकून टाकलेत. त्यामुळे पुण्यातल्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. यामध्ये हा तरुण वर्ग तर जास्तच भडकला गेला. म्हणून यांनी निर्णय घेऊन टाकला रँडची हत्या करायची म्हणून या ठिकाणी जून 1897ला या ठिकाणी गणेश किंडीमध्ये दामोदर आणि बाळकृष्ण यांनी रँड आणि त्याचा जो ड्रायव्हर होता, साथीदार जो होता लेफ्टनंट आयरेस्ट, या दोघांना मारलेले. आयरेस्ट म्हणा किंवा एमरेस्ट म्हणा, या दोघा जणांनी मारलेले. पण कित्येक दिवस पोलिसांना माहिती नव्हतं की या दोघांची हत्या कोणी केली म्हणून संशयावरूनच गणेश द्रविड यांना पकडण्यात आलं. त्यांनी या दोघांची नावं सांगितली आणि याच्यानंतर मग या दोघांना पकडून यांच्यावर खटला दाखल केला. 1898ला या ठिकाणी दामोदरला फाशी देण्यात आली. ठीक आहे. 1899ला या ठिकाणी बाळकृष्णाला फाशी देण्यात आली. मग आपल्या दोन्ही भावाला द्रविड बंधूंच्या साक्षीमुळं किंवा या ठिकाणी त्यांच्या माफीनाम्यामुळे आपल्याला शिक्षा भेटली, आपल्या भावांना शिक्षा दिली, म्हणून वासुदेवनं या ठिकाणी गणेश द्रविडला मारून टाकले आणि म्हणून इंग्रजांनी मग वासुदेवलाही पकडून या ठिकाणी 1900ला फाशी देऊन टाकली. अशा पद्धतीने या तीनही भावाला या ठिकाणी फाशी दिले गेल्याचे दिसते. तर अशा पद्धतीने हे दुसरे क्रांतिकारक होते चाफेकर बंधू. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरे येतात सावरकर बंधू. सावरकर बंधूमध्ये या ठिकाणी हे दोन बंधू आहेत. एक तर मोठे जे आहेत ते गणेश सावरकर आहे किंवा यांनाच म्हणायचं बाबाराव. ठीक आहे. आणि दुसरे आहे विनायक सावरकर, पी.दा. सावरकर म्हणतो आपण. ठीक आहे. गणेश सावरकर आणि विनायक सावरकर, विनायक दामोदर सावरकर. ठीक आहे. आता यांचा कालखंड जर बघितला तर 1860 पासून सुरुवात होतोय. 1863ला त्यांचा जन्म येतोय विनायक सावरकरांचा. तर 1860 पासून यांचा कार्यकाळ सुरुवात होतो. लहानपणापासून त्यांच्यावरती या ठिकाणी चाफेकर बंधूंच्या कीर्तनाचा पगडा पडलेला आहे. म्हणजे फडकेंचा पगडा पडला चाफेकरवरती, चाफेकरचा पगडा पडला या बंधूंवरती. आणि अशा पद्धतीने लहानपणीच या ठिकाणी कीर्तन ऐकत ऐकत मोठे झालेत आणि यांना वाटू लागलं की आपण सुद्धा देशासाठी काहीतरी केलं पाहिजेत. म्हणून वर्ग 6वी 7वीला असताना त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींची एका महादेवाच्या मंदिरामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीतच त्यांनी शपथ घेतली, जोपर्यंत देशाला स्वातंत्र्य करणार नाही तोपर्यंत शेंडीची गाठ सोडणार नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांनी शेंडीला गाठ बांधली. आणि त्यातूनच मग पुढच्या कालखंडात 1899ला राष्ट्रभक्त समूह नावाची संस्था त्यांनी काढली नाशिकमध्ये आणि या संस्थेमार्फत त्यांनी जनजागृती करायला सुरुवात केली. या संस्थेचंच पुढे 1900ला नामकरण केलं मित्रमेळा. ठीक आहे. आणि या संस्थेचं नामकरण पुढे 1904ला केलं अभिनव भारत. तर अशा पद्धतीनं सुरुवातीला लहान मुलांचा गट होता, नंतर क्रांतिकारकांचा गट बनला आणि या क्रांतिकारकांनाच उद्बोधन करण्याकरता नाशिकला एखाद्या वेळेस लोकमान्य टिळक तिकडे आले तर रात्रीच्या वेळेस या तरुणांना या ठिकाणी ते वेळ द्यायचे. तर अशा पद्धतीनं अभिनव भारत संघटनेचं प्रचार करण्याचं काम खऱ्या अर्थानं लोकमान्य टिळकांनी केलेले सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या लोकांना प्रेरित करण्याचं काम केलेले. ठीक आहे. आणि त्यानंतर मग ग्रॅज्युएशनचे शिक्षण होईपर्यंत ते नाशिकला थांबले विनायक सावरकर आणि नंतर LLB करण्याकरता मुंबईला गेले. मुंबईला LLBला ॲडमिशन असताना नंतर मग पुण्याला हे ते जाणे येणं करायचे आणि यातून मग पुण्यामध्ये सुद्धा स्वदेशी चळवळीबद्दल सहभागी होताना ते त्या ठिकाणी दिसतात. मग इथंच असताना या ठिकाणी लोकमान्य टिळकांच्या शिफारशीमुळं या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा जे लंडनमध्ये राहत होते त्यांनी सुरू केलेल्या ज्या शिष्यवृत्ती होत्या त्यातले शिवाजी शिष्यवृत्ती नावाची शिष्यवृत्ती लोकमान्य टिळकांच्या शिफारशीवरून विनायक सावरकर यांना देण्यात आली. मग ही शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर विनायक सावरकर लंडनला गेले आणि लंडनला श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या घरातच राहू लागलेत. श्यामजी कृष्ण वर्मा जे आहेत ते गुजरातमधले आणि त्यांनी भारतीय तरुणांसाठी वेगवेगळ्या 6 शिष्यवृत्ती सुरू केल्या होत्या. त्यातली एक शिष्यवृत्ती विनायक सावरकर यांना होती. बाकी शिष्यवृत्ती वेगवेगळ्या भागातल्या लोकांसाठीच्या होत्या, मुलांसाठीच्या होत्या. कारण देशातल्या तरुणांना आपल्याकडून काहीतरी शिक्षण दिले जावे हा त्यापुढे मागचा त्यांचा उद्देश होता. आणि यातून मग बरेच वेगवेगळ्या भागातले क्रांतिकारक लंडनमध्ये त्यांच्याच घरात राहत असल्यामुळं त्यांच्या घराला नाव पडलं इंडिया हाऊस. तर अशा पद्धतीनं इंडिया हाऊसमध्ये भारतातल्या वेगवेगळ्या भागातले क्रांतिकारक होते.
त्या अगोदर युवक होते, शिक्षणासाठीचे होते, क्रांतिकारी मार्गाकडे नंतर वळायला गेले. मग यामध्ये तुम्हाला अगोदर सांगितलेले विदा सावरकर होते, सेनापती बापट होते, लाला हरदयाळ होते, माधव भिकाई कामा होत्या, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय होते, महेंद्र प्रताप होते, बराकतुल्ला होते, उबिदुल्ला सिंधी होते, लक्ष हेमचंद्र दास होते, उल्हास दत्त होते. हा सगळा वर्ग त्या ठिकाणी होता, शिक्षणासाठी होता. आणि त्या ठिकाणी असतानाच 1907ला 1857च्या उठावाला 50 वर्षे पूर्ण होत होती. आणि या 50 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं इंग्लंडमधल्या लोकांनी, या ठिकाणी इंग्रज लोकांनी सुवर्ण महोत्सव साजरा करायला सुरुवात केली की आपण भारतावर कसा विजय मिळवला. आणि म्हणून 1857च्या उठावात सहभागी असलेल्या लोकांच्या व्याख्यानं आयोजित करायला सुरुवात केली. मग ह्या व्याख्यानाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव या तरुण वर्गावरती पडणं साहजिकच होते. आणि यातूनच मग विदा सावरकरांच्या लक्षात आले की आपण सुद्धा काहीतरी पराक्रम गाजवलेलाच आहे आपल्या लोकांनी, मग आपण तो जगासमोर आणणं गरजेचं आहे. यातून त्यांनी द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स नावाचा एक ग्रंथ लिहिला 1857च्या उठावावरती आधारित. या ग्रंथामध्ये मग बहादूर शाह जफर असू द्या, बेगम हजरतमल असू द्या, तात्या टोपे असू द्या, अजीमुल्ला खान असू द्या, नानासाहेब पेशवे असू द्या, राणी लक्ष्मीबाई असू द्या, या सगळ्यांच्या शौर्याचं वर्णन केल्याचं दिसतंय. तर अशा प्रकारच्या 1857च्या उठावावर आधारित हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथातच पुढं मराठीमध्ये 1857चे स्वातंत्र्य समर नावाचं ट्रान्सलेशन किंवा पुस्तक तयार करण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं विनायक सावरकरांनी त्या ठिकाणी जो काही ग्रंथ लिहिला, त्यांचा ग्रंथ वाचून मग तिथला युवक वर्ग प्रेरित झाला. आणि या प्रेरित झालेल्या वर्गानेच विदा सावरकरांना सांगितलं, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही देशासाठी काहीतरी करू इच्छितो. आणि इथून पुढे मग विनायक सावरकरांनी त्यांना सांगितलं की आपण अशा फांदीवर बसलेले, जी फांदी आपल्याला तोडायची, त्यामुळं इथं थांबू नका. म्हणून देशासाठी काहीतरी करायचं असेल तर आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या देशात गेले पाहिजेत, वेगवेगळ्या देशात गेलेल्या भारतीय लोकांचं संघटन केलं पाहिजेत, त्यांच्याकडून पैसा संपत्ती वगैरे जमा केली पाहिजेत आणि त्यातून शस्त्रास्त्रे खरेदी करून भारतीय तरुणांना दिली पाहिजेत. कारण भारतामध्ये इंग्रजांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग तयार होतोय, परंतु या तरुण वर्गांना इंग्रजांच्या विरोधामध्ये कृत्य करण्यासाठी शस्त्रास्त्र नाही आहे. आणि म्हणून इथून पुढे मग इंडिया हाऊसमधून लंडनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय गेले होते, माधव भिकाई कामा स्वित्झर्लंडला गेल्या होत्या, लाला हरदयाळ अमेरिकेत गेले होते, महेंद्र प्रताप, बराकतुल्ला, ओबिदुल्ला हे सगळे अफगाणिस्तानमध्ये गेले होते. आणि त्याने तिथून मग क्रांतिकारी कार्याला सुरुवात केली. त्याच्यानंतर उरलेल्या लोकांपैकी हेमचंद्र दास, उल्हास दत्त आणि सेनापती बापट या तिघांना त्यांनी रशियात पाठवलं होतं बॉम्ब तयार करण्याचं तंत्रज्ञान प्रशिक्षण घेण्यासाठी. या तिघ जणांनी रशियातून बॉम्बचं तंत्रज्ञान शिकून घेतलं आणि भारतात देण्याचं काम केलं. हेमचंद्र दास आणि उल्हास दत्तनं हे तंत्रज्ञान अनुशीलन श्रीमतीला दिलं बंगालमध्ये, आणि सेनापती बापटने हे तंत्रज्ञान दिलं नाशिकला. मग नाशिकला या ठिकाणी याबद्दलची माहिती तिकडे पोलिसांना भेटली. ज्यावेळेस अनुशीलन समितीच्या कार्यकर्त्यांनी खुदिराम बोसने किंग्सफोर्डवरती बॉम्ब फेक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस, आणि तिथून सगळं लक्षात आलंय की इंडिया हाऊसमधून सगळेही चालतंय. आणि इंडिया हाऊसवरती मग कर्जन वायलीची नियुक्ती करण्यात आली की इथं कुठल्या हालचाली होत्या आणि काय हालचाली होतात हे शोधण्याकरता. आणि इथूनच हे जाळं ओपन झालं आणि विनायक सावरकर आणि त्यांच्या बाकीच्यांची नावं लक्षात आली. मग त्यांचं मूळ गाव नाशिकमध्ये धाडी टाकण्यात आले. त्याच वेळेस गणेश सावरकरांनी 1857 सारखा उठाव घडवण्याकरताच पर्चे छापायला सुरुवात केली होती, प्रचार करायला सुरुवात केली होती. हेच पर्चे या ठिकाणी इंग्रजांच्या हातात लागले. आणि यातून मग गणेश सावरकर, विनायक सावरकर यांच्यावरती 1909ला नाशिक कट खटला दाखल झालेला आहे. ठीक आहे. या खटल्यामध्ये या ठिकाणी गणेश सावरकर आणि विनायक सावरकर यांना 25-25 वर्षाची शिक्षा फरवण्यात आलेली आहे. मग या खटल्यामध्ये शिक्षा करणारा आर्थर जॅक्सन जो होता, या आर्थर जॅक्सनलाच अनंत कानेरेने टिपलेले, मारलेले नाशिकमध्ये. आणि म्हणून मग त्याही खटला त्यांच्यावर चालवण्यात आला. आणखीन त्याच्यात पुढे आणखीन 25 वर्षाची शिक्षा झालेली विनायक सावरकरांना. तर अशा पद्धतीने विनायक सावरकरांना 25-25 अशा 50 वर्षाची शिक्षा फरमावण्यात आलेली. अनंत कानेरेनंतर फाशी शिक्षा देण्यात आलेली. आणि यातून मग यांना तुरुंगात या ठिकाणी सुरुवातीला अंदमानच्या तुरुंगात, नंतर मग रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवलेले आहे. याच ठिकाणी 11 पासून ते 1924 पर्यंत जवळपास 13 वर्षे ते तुरुंगात होते. 1924ला त्यांना मग पॅरोल देण्यात आला, म्हणजे काही दिवसाकरताची सुट्टी देण्यात आलेली. आणि मग अशा पद्धतीने पॅरोलवर जायचे, काही दिवस सुट्टीवर जायचे, परत तुरुंगात यायचे, काही तुरुंगात दिवस 5-6 महिने गेले की आणखीन पॅरोलवरती जायचे. अशा पद्धतीने 1924 ते 37चा कालखंड आहे, पुढच्या 13 वर्षाचा कालखंड आहे. आणि पुढे 1937ला
प्रांतीय सभेच्या निवडणुका होऊन प्रांतामध्ये जे काही काँग्रेसचे सरकार आले होते 8 प्रांतामध्ये, या काँग्रेसच्या सरकारांनी अनेक जे काही निर्णय घेतले त्यापैकी एक निर्णय होता राजकीय कायद्यांची मुक्तता करणे. आणि या राजकीय कायद्यांच्या मुक्ततेच्या निर्णयानंतर विनायक सावरकरांची शिक्षा माफ करण्यात आलेली. त्यांची शिक्षा माफ करून त्यांना सोडण्यात आलेली, पण एकाच अटीवरती की ते राजकारणात प्रवेश करणार नाही, या अटीवरती. आणि यातूनच मग त्यांनी त्या अटी मान्य केल्या आणि राजकारणात जाण्याच्या ऐवजी हिंदू महासभेचे नेतृत्व करायला सुरुवात केली. बघा, धार्मिक संघटनेमध्ये ते उतरले गेलेले. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी विनायक सावरकर आणि गणेश सावरकरांबद्दलचं कार्य लक्षात घेतलं पाहिजे. तर हे तिसरे महत्वाचे या ठिकाणी क्रांतिकारक होते. अनंत कानेरेबद्दल आपण आत्ताच बघितलेले की हे सुद्धा या ठिकाणी अभिनव भारत संघटनेचे जे कार्यकर्ते होते. अभिनव भारत संघटनेमध्ये मस्कर होते, दातारकर होते, देशपांडे होते, कर्वे होते, हे बाकीचे लोक यामध्ये आहेत बघा. आणि हे लोक असताना या ठिकाणी आपल्या लक्षात घेतलं पाहिजे, आर्थर जॅक्सनना जसं सावरकर बंधूंना 25 वर्षाची शिक्षा फरमावली, तिथंच त्याचा राग पारावर झाला, अनावर झाला. आणि अनावर झालेल्या रागातूनच त्याने मग आर्थर जॅक्सनला या ठिकाणी नाशिकमध्ये मारलेले. त्याच्यानंतर अनंत कानेरेला फाशी शिक्षा झालेली, ही काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तर या पद्धतीनं हे महाराष्ट्रातील क्रांतिकारकांबद्दलची थोडक्यात माहिती. आता हे एवढेच क्रांतिकारक होते का महाराष्ट्रात? नाही, यांच्या व्यतिरिक्त सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात क्रांतिकारक होऊन गेलेले. फक्त अगोदरचे क्रांतिकारक जे होते हे 3 आपण जे बघितले ते, यांचं जे कार्य आहे या ठिकाणी आपल्याला ते सामूहिक पद्धतीने कार्य करताना दिसतात. पण आता बाकीचे जे काही आहेत क्रांतिकारक हे वैयक्तिक पद्धतीने चालताना दिसतात. या अगोदर लक्षात घेतलं पाहिजे, क्रांतिकारी कार्यासाठी 3 महत्वाच्या संस्था स्थापन होताना दिसतात. एक पुण्याला, एक कोल्हापूरला, एक वर्धा आणि नागपूरला. ठीक आहे. वर्धा आणि नागपूरला जी संस्था होती ती म्हणजे आर्य बांधव समाज ही संस्था होती. ठीक आहे. कोल्हापूरला जी संस्था होती ती म्हणजे शिवाजी क्लब. ठीक आहे. आणि पुण्यामध्ये जी संस्था होती ती म्हणजे चाफेकर क्लब. अशा प्रकारची या 3 संस्था या ठिकाणी तरुण वर्गांच्या होत्या. क्रांतिकारकांना प्रेरित करण्याच्या या 3 संस्था होत्या. तर या 3 संस्था लक्षात ठेवायच्या. या 3 संस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे की चाफेकर क्लबमध्ये जर बघितलं आपण, खानविलकर, लेले, ठीक आहे, घाटगे, या तरुण वर्गाने हा क्लब चालवलेला आहे. ठीक आहे. शिवाजी क्लब जो आहे तो कोटदरे, ठीक आहे, प्रसाद, गर्दे या लोकांनी चालवलेलं आहे. आणि आर्य बांधव समाज जो आहे तो नरकेसरी अभ्यंकर, ठीक आहे. त्याच्यानंतर श्रीधर परांजपे, त्याच्यानंतर बुवा उपाध्ये, या लोकांनी हा क्लब चालवलेला आहे. तर अशा पद्धतीनं अगोदरचे हे जे काही क्रांतिकारक आहे हे 3-4 यांच्या व्यतिरिक्त सुद्धा महाराष्ट्रामध्ये असे वेगवेगळे क्लब होते. या क्लब मार्फत या ठिकाणी क्रांतिकारकांना प्रेरित करण्याचं काम आणि प्रत्यक्ष क्रांतिकारी कार्य करण्याचं काम सुद्धा या क्लबने केलेले आहेत बघा. मग प्रामुख्याने 3 क्लब आहे. वर्धा आणि नागपूरला असलेला आर्य बांधव समाज, त्याच्यानंतर पुण्यामध्ये असलेला चाफेकर क्लब आणि कोल्हापूरमध्ये असलेला शिवाजी क्लब. आणि यांचे हे कार्यकर्ते एक लक्षात घ्यायचे. यांच्या व्यतिरिक्त सुद्धा वैयक्तिक पातळीवर काम करणारे बरेच क्रांतिकारक महाराष्ट्रात होऊन गेलेले. मग हे क्रांतिकारक कुठले कुठले या ठिकाणी त्या क्रांतिकारकांची एक यादी लक्षात घ्यायची आपल्याला. यामध्ये नागपूरमध्ये जर बघितलं आपण, नागपूरमध्ये तुम्हाला आता सांगितलेले नरकेसरी अभ्यंकर होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बुवा उपाध्ये यांनी नागपूरमधून कार्य केलेले. नंबर 2, वर्धामध्ये जर बघितलं आपण तर वर्धामध्ये पांडुरंग खानखोजे, हे या ठिकाणी अमेरिकेतून देशाला स्वातंत्र्य करण्याचे प्रयत्न केले होते यांनी. वर्ध्यामधून पांडुरंग खानखोजे होते. त्याच्यानंतर अमरावतीमधून जर बघितलं आपण
तर दादासाहेब खापर्डे होते. यांनी काम केलेले. त्याच्यानंतर यवतमाळचा जर विचार केला तर इथून सिद्धनाथ काणे, यांनी प्रयत्न केलेले. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये बीडमध्ये सदाशिव जोशी यांनी उठाव घडवून आणण्याकरता भारतीय लोकांकडून पैसा जमा केला होता आणि नेपाळ आणि आसपासच्या भागातून या ठिकाणी त्यांनी स्वातंत्र्य करण्यासाठी दारुगोळा बॉम्ब वगैरे मिळतात की याची चौकशी करून तयारी केली होती. पण पोलिसांना खबर मिळाली, त्यामुळे त्यांना लगेच भारत सोडावा लागला होता. त्याच्यानंतर सोलापूरवरून गोना पोद्दार यांनी सुद्धा जपानकडून सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर सांगलीमध्ये काकासाहेब खाडीलकर, ठीक आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये के.डी. कुलकर्णी, ठीक आहे. नंतर पुण्यामध्ये तर आपण बघितलेलं आहे की वासुदेव बळवंत फडके यांचं या ठिकाणी सुरुवातीला अस्तित्व याच पट्ट्यात होतं. पुण्यामध्ये आणखी जे काही काम करणार होते त्यापैकी एक होते विष्णू गणेश पिंगळे, ठीक आहे. त्याच्यानंतर नगर सेनापती बापट. तर एवढे हे क्रांतिकारक, वैयक्तिक क्रांतिकारी कार्य करणारे क्रांतिकारक ही एवढे यादी आपल्याला देता येईल. आता याच्या बाहेर महाराष्ट्रातील क्रांतिकारक याच्या बाहेर अजिबात एकही नाही. तर अशा पद्धतीने ही बारीक सारीक जर बघितलं तर भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा आपला इतिहास आहे. तर हे महाराष्ट्रातले क्रांतिकारकांची यादी एक लक्षात घ्यायची. यांच्याबरोबरच या ठिकाणी या 3 ग्रुप लक्षात घ्यायचे, त्या ग्रुपचे नेतृत्व करणारे लोकही लक्षात ठेवायचे. आणि यांच्या व्यतिरिक्त मग असे 3 गट पाडू. हे एकदम मुख्य क्रांतिकारक, नंबर 2 हे 3 मुख्य ग्रुप, आणि नंबर 3 वैयक्तिक कार्य करणारे हे क्रांतिकारक. या पद्धतीनं महाराष्ट्रातील क्रांतिकारकांबद्दल एवढी ही माहिती लक्षात ठेवायची.